तर भीम आर्मीचे नेते आणि खासदार चंद्रशेखर आझाद आज परभणी दौऱ्यावर येत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेण्यासाठी येत आहेत। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची राज्यातच नाही तर देशभरातही दखल घेतली जाते। त्यामुळेच आता राज्याबाहेरच्या नेत्यांनी सुद्धा परभणी गाठायला सुरुवात केली आहे। राहुल गांधींनंतर आता चंद्रशेखर आझाद परभणीत येत आहेत। आणि चंद्रशेखर आझाद यांच्याच या परभणी दौऱ्याच्या विषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सचिन बढे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, चंद्रशेखर आझाद परभणी दौऱ्यावर येत आहेत। सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट ते घेणार आहेत, त्यांचं सांत्वन करणार आहेत। मात्र आता देशभरातूनही राहुल गांधींनंतर आता मोठ्या नेत्यानं या सगळ्या प्रकरणाची दखल घेतल्याचं दिसतंय। सचिन, काय नेमकी माहिती? अजिंक्यजी, परभणीचं प्रकरण एवढं गंभीर आहे की त्याची दखल जी आहे आता इतर राज्यातील नेते देखील घेताना पाहायला मिळत आहेत। कारण दिल्लीतील अधिवेशनामध्ये सुद्धा या प्रकरणामुळे गदारोळ पाहायला मिळालेला होता। हे प्रकरण एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की कुटुंबातील सदस्य सुद्धा न्यायाची मागणी करतायत। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर काही जणांवर जाणीवपूर्वक अत्याचार केला जातो, त्यांना न्याय मिळत नाही, किंवा काही जण असे असतात की त्यांना आवाज उचलता येत नाही म्हणून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केला जातात। तर अशा लोकांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी काही नेते जे असतात हे पुढे सरसावतात। त्यातील चंद्रशेखर आझाद हे एक नेते आहेत। तर ते परभणी दौऱ्यावर जात आहेत आणि परभणीवर दौऱ्यावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी परिवाराशी भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत, किंवा त्यांची काय मागणी आहे, त्यांच्या काय वेदना आहेत या जाणून घेणार आहेत। कारण जी काही घटना घडली ती दुर्दैवी आहे। कारण सर्व काही घडल्याच्या नंतर राज्यभरामध्ये वातावरण पाहायला मिळालेलं होतं। कारण काही दिवसांपूर्वी परभणी अशांत होतं। कारण समाज जो आहे, आंबेडकरी संघटना ज्या आहेत किंवा जनता जी आहे ती रस्त्यावर उतरलेली होती आणि रोष व्यक्त केलेला होता। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कालच राहुल गांधी यांनी या ठिकाणी येऊन भेट घेतली, कुटुंबियांसोबत चर्चा केली आणि त्यांनी एक मोठा आरोप केलाय की यंत्रणेचाच बळी जो आहे तो सोमनाथ झालेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी न्यायाची अपेक्षा करत असताना त्यांना पाठबळ देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आणि न्यायासाठी आता चंद्रशेखर आझाद देखील त्या ठिकाणी जात आहेत, भेट घेत आहेत आणि परिवाराशी संवाद साधल्याच्या नंतर त्यांची मागणी जी आहे ती सरकारसमोर मांडतील आणि न्याय जो आहे तो लवकरात लवकर मिळावा हीच मागणी करणार आहेत। मात्र राहुल गांधींनंतर आता चंद्रशेखर आझाद सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि आणखी जर पाहिलं गेलं तर हे एक हॉटस्पॉट बनलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाड्याचा केंद्रबिंदू जरी असला तर दुसरीकडे परभणी आणि बीड या ठिकाणी सुद्धा राजकीय घडामोडी घडत आहेत आणि दुसरीकडे परभणीमध्ये आता इतर राज्यातील नेत्यांनी सुद्धा हजेरी लावायला सुरुवात केली आहे आणि दुसरीकडे आता याच मुद्द्याला घेऊन न्यायाची मागणी देखील केली जाते। अजिंक्यजी, ठीक आहे सचिन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि चंद्रशेखर आझाद यांच्या या दौऱ्याच्या अपडेट सातत्यानं आपण जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।